नमस्कार. रेखाच रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. आज आपण माझ्या आईने शिकवलेली दूध गोळ्या ही पारंपरिक रेसिपी बघणार आहोत. सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे. चला सुरुवात करूया. गॅसवर 1 लिटर पाणी गरम करायला ठेवूया. चवीकरता थोडे मीठ घालू. यासाठीचे पीठ तयार करून घेऊ. 1 कप गव्हाचे पीठ, चवीकरता मीठ, थोडे थोडे पाणी घालून घट्टसर मळून घ्यायचं आहे. माझा रेखाच रेसिपी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. छान घट्ट मळून झाले आहे. थोडे तेल घालू. याला मुरण्यासाठी 5 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. 5 मिनिटे झाली आहेत. पीठ छान मुरले आहे. समान आकाराचे 2 गोळे बनवूया. पोळपाटावर थोडे पीठ घेऊन आवश्यकतेनुसार पीठ लावायचं आहे, नाहीतर खाली चिकटण्याची शक्यता असते. हे पोळीप्रमाणे लाटून घेऊ. शंकरपाळीप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी हेल्दी अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. डिशमध्ये काढून घेऊ. दोन्ही गोळे लाटून कट करून झाले आहेत. पाणी चांगले गरम झाले आहे. हळुवारपणे सोडूया. उकळी येईपर्यंत हलवायचं नाही. याला छान उकळी आली आहे. आता गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे. अर्धवट झाकण लावून 10 मिनिटांसाठी ठेवायचं आहे. 10 मिनिटे झाली आहेत. हे छान शिजले आहे. यात गूळ पाऊण कप, खसखस अर्धा टीस्पून, सुंठ पावडर अर्धा टीस्पून, वेलची पूड पाव टीस्पून, ओले खोवलेले खोबरे 1 कप. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. साजूक तूप. या दूध गोळ्या दुधाबरोबर छान लागतात. दूध आवडत नसेल तर दूध न घालताही छान लागतात. जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. याला छान उकळी आली आहे. गॅस बंद करूया. हे थंड झाल्यावर थोडे दाटसर होते. परत भेटू अशा छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.